लायसन्स रिन्यू करायचं आणि आर-टी-ओचं नाव ऐकताच डोळ्यासमोर गर्दी, लांबच लांब रांगा, वेगवेगळ्या खिडक्यावरची धावपळ आणि एजंटचा घोळका. दिवसभराची सुट्टी, उन्हात ताटकत उभं राहणं आणि तरीही काम होईलच याची खात्री नाही. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. एजंटला थोडे जास्त पैसे दिले की काम लगेच, पण आपण स्वतः करायला गेलो की 100 नियम सांगितले जातात. खरं आहे ना? पण जरा थांबा, आता हे चित्र बदलणार आहे. आर-टी-ओच्या चक्रा मारणं आता बास. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर-टी-ओ ऑफिसमध्ये न जाता फक्त तुमच्या मोबाईलवर किंवा कॅम्प्युटरवर घर बसल्या सरकारी वेबसाईट वापरून ड्रायव्हिंग लायसन कसं रिन्यू करायचं याची A to Z प्रोसेस दाखवणार आहे. मित्रांनो, कोणतंही ऑनलाईन काम सुरू करण्याआधी थोडी तयारी केली की सगळं काम पटापट होतं. लायसन रिन्यू करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आधीच तयार ठेवायच्या आहे. पहिलं म्हणजे तुमचा जुना ड्रायव्हिंग लायसन, त्याचा नंबर आणि जन्मतारीख आपल्याला वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी लागणार आहे. दुसरं, तुमचं आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर. व्हेरिफिकेशनसाठी आधारावर येणारा OTP लागतो, त्यामुळे तो मोबाईल तुमच्या जवळ आणि चालू असायला हवा. तिसरं, तुमचं एक ताजा पासपोर्ट साईज फोटो सही स्कॅन करून मोबाईल किंवा कॅम्प्युटरवर सेव्ह करून ठेवा. साधारणपणे फोटो हा सहीची फाईल 10 ते 20 KBच्या आत असावी. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट, म्हणजेच फॉर्म A1A. हे फक्त त्या लोकांना लागतं ज्यांचं वय 40पेक्षा जास्त आहे. तुमचं वय जर 40च्या आत असेल तर तुम्हाला याची अजिबात गरज लागणार नाही. चला आता डायरेक्ट प्रॅक्टिकल सुरू करूया. मी सांगतो त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करत राहा. सर्वात आधी तुमच्या ब्राउझरमध्ये परिवहन असं टाईप करून सर्च करा. लक्षात ठेवा, फक्त परिवहन सेवा या अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. वेबसाईट उघडल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिस हा पर्याय निवडा. आता नवीन पेजवर आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा. आता तुमच्यासमोर लायसन्सशी संबंधित अनेक सेवांची लिस्ट येईल. त्यातून आपल्याला अप्लाय फॉर DL रिन्यू म्हणजेच या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढच्या पानावर काही सूचना दिसतील त्या वाचून कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे आणि खाली दिसणारा कॅप्चा कोड भरायचा आहे. माहिती भरून गेट DL डिटेल या बटनावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या लायसनवरची सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल. तुमचं नाव, पत्ता, फोटो सगळं बरोबर आहे का ते एकदा नीट तपासा आणि यस निवडून पुढे जा. आता तुमच्यासमोर मुख्य अर्ज उघडेल. यातली बरीचशी माहिती आपोआप भरलेली असेल. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर तपासून कन्फर्म करायचा आहे. आता येतो महत्त्वाचा टप्पा, डॉक्युमेंट अपलोड करण्याचा. इथे एक एक करून कागदपत्रे अपलोड करा. जुना ड्रायव्हिंग लायसन्स, तुमच्या जुन्या लायसन्सची स्कॅन कॉपी, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड किंवा इतर पुरावा, मेडिकल सर्टिफिकेट, फॉर्म A जर तुमचं वय 40पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांनी दिलेला फॉर्म. चौथा, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, मला गाडी चालवताना काही शारीरिक अडचणी येत नाही असं सांगणारा एक छोटा ऑनलाईन फॉर्म असतो, तो तिथेच भरून सबमिट करा. याच पानावर तुम्हाला तुमचा नवीन फोटो आणि सही अपलोड करायला सांगतील. आपण आधीच तयार ठेवलेले फाईल्स येथे अपलोड करा. सर्व कागदपत्र अपलोड झाल्यावर प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला पेमेंट पेजवर नेलं जाईल. महाराष्ट्र लायसन रिन्यू करण्याची फी साधारणपणे 200 ते 416 रुपये पण असू शकते. ही फी तुम्ही नेट बँकिंग, कार्ड किंवा UPIने भरू शकता. पेमेंट झाल्यावर त्याची पावती डाउनलोड करून सेव्ह करून घ्या. बहुतेक लोकांसाठी तुमचं काम इथे संपलं. आर-टी-ओला भेट न देताच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही मोठ्या शहरामध्ये जसे की मुंबईतील काही कार्यालय किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये काही अडचण असल्यास तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आर-टी-ओमध्ये बोलावले जाऊ शकते. पण बहुतांश लोकांची प्रक्रिया इथेच ऑनलाईन होते. हे भरल्यानंतर तुमच्या अर्जाची फायनल पावती तयार होईल. हे डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून जपून ठेवा. यावर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो,
ज्यावरून तुम्ही तुमचा अर्जाचा स्टेटस ऑनलाईन तपासू शकता. झालं, तुम्ही घर बसल्या तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिन्यूअलसाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे. बघितलं मित्रांनो, आरटीओला न जाता घर बसल्या लायसन रिन्यू करणं किती सोपं आहे. आता एजंटला फुकट पैसे देण्याची किंवा उन्हात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक ठोका आणि तुमच्या त्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.